6 जून शुक्रवार श्री क्षेत्र लहवीत येथे शिवशक्ती मित्र मंडळ राजमुद्रा स्मारक आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा हा एक पद्धतीने साजरा करण्यात आला। यावर्षी भारतीय सैन्याने पाकिस्तानी विरुद्ध सुंदर ऑपरेशन राबवून छत्रपतींची युद्धनीती आजही जगात श्रेष्ठ आहे हे दाखवून दिले। त्यामुळे राज्याभिषेकाचा सर्व सन्मान आर्मी, एअरफोर्स, नेव्ही आणि तिन्ही दलाच्या आजी माजी जवानांना देण्यात आला। यामध्ये सर्वप्रथम जवानांना छत्रपतींची पालखी घेण्याचा मान देण्यात आला। या पालखीसाठी वारकरी दिंडी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज तुपे बेलू यांच्या गुरुकुलातील विद्यार्थी अतिशय सुंदरपणे पालखीची मिरवणूक काढली। मिरवणूक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नवनिर्वाचित नामनिर्देशित सदस्य श्री सचिन भाऊ ठाकरे हे होते, तर अध्यक्षस्थानी जगद्गुरू द्वारकाचार्य डॉक्टर रामकृष्णदास महाराज व लहवीत येथील एअरफोर्स स्टेशनचे अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून होते। सर्वप्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजपूजन करून ध्वज फडकवण्यात आला। यानंतर छत्रपतींचे शस्त्रपूजन करण्यात आले। यानंतर पद्धतीने मंत्रोच्चार करून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला। सचिन भाऊ ठाकरे यांनी शिवशक्ती मित्र मंडळ आणि राज्याभिषेक सोहळा समिती यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये कौतुकास्पद कामगिरी बजावणारे जुगरबाज जवान व अधिकारी यांचे कौतुक केले। शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय उत्साहामध्ये साजरा करताना त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज समाजभूषण पुरस्कार 2025 चे वितरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये लहवीत गावचे सुपुत्र प्रत्यक्ष ऑपरेशन सिंदूरमध्ये पोच सेक्टर या ठिकाणी युद्धात सहभागी होऊन त्यांच्या युनिटने पाकिस्तानवर 1200 गोळ्यांचा मारा केला असे हवालदार अविनाश सुभाष गायकवाड, कॅप्टन शिवाजी फकीरराव बोथे, सुभेदार संजयरावजी मुठाड, सुभेदार रवींद्र सुखदेव वाघमारे, सुभेदार कैलास बाबूराव काळे, कॅप्टन रामनाथ गवारे, कॅप्टन सुखदेव सदाशिव कुकडे, हवालदार प्रकाश विठ्ठल ढेरिंगे, त्याचबरोबर ज्ञानेश्वर आहेर, छत्रपती शिवाजी महाराज समाजभूषण पुरस्कार देण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन भाऊ ठाकरे, एअरपोर्टचे अधिकारी MV कुमार, लहवीत गावच्या सरपंच सत्यभामा लोकरे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण पाडदे, पैलवान वैभव पाडदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संपत काळे, PL गायकवाड, आर्मीतील आजी माजी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान विरुद्ध पोच सेक्टरमध्ये प्रत्यक्ष युद्धात भाग घेणारे लहवीत गावचे सुपुत्र हवालदार श्री अविनाश सुभाष गायकवाड सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज समाजभूषण पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर कारगिल युद्धात प्रत्यक्ष भाग घेणारे हवालदार प्रकाश विठ्ठल ढेरंगे व कैलास बाबूराव काळे यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आला। तसेच सुभेदार संजयरावजी मुठाड, सुभेदार रवींद्र सुखदेव वाघमारे, कॅप्टन शिवाजी फकीरराव बोधे, कॅप्टन रामदास सुखदेव गवारे, कॅप्टन सुखदेव सदाशिव कुकडे, श्री ज्ञानेश्वर पोपट आहेर यांचा सन्मान करण्यात आला। या सोहळ्याचे आयोजन लहवीत येथील शिवशक्ती मित्र मंडळ राजमुद्रा स्मारक समिती, शिवराज्याभिषेक सोहळा समिती यांच्या वतीने करण्यात आले। या समितीचे अध्यक्ष हवालदार गणेशरावजी मुठाड यांना देण्यात आले। उपाध्यक्ष हवालदार संजय धांडे हे होते। तसेच खजिनदार म्हणून हवालदार शिवाजी पाडदे हे होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजीराम मुठाड यांनी केले। आभार प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गणेशरावजी मुठाड यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री शंकर संतू मुठाड, गजीराम मुठाड, कैलास मुठाड, संजय धांडे, बाबूराव काळे, संतोष गावंडे, खंडू आहेर, विकास पाळदे, दीपक चौधरी, लहवीत रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट।